जर कोणाला जर वाटत असेल की मला काहीच नाही जमत, म्हणजे स्वतःला काही जमत नसेल, तर तो व्यक्ती मला येऊन भेटू शकतो. कारण की मी माझ्या लाईफमध्ये खूप अनुभव घेतले. स्टार्टिंगला मला वाटायचं की मी काहीच करू शकत नाही. म्हणजे कामं मी कमीत कमी आजवर 70 ते 80 कामं केली. म्हणजे जेवढं माझं वय नाही त्याच्यापेक्षा तिपटीनं मी कामाचा अनुभव घेतला. भले तिथे 4 दिवस राहणं हो, 2 दिवस राहणं हो. पण मी आज चांगल्या प्रकारे सक्सेस आहे व चांगल्या प्रकारे महिन्याला कमाई करतोय. तर मित्रांनो, कसं असतं बघा, कोणतंही काम करा, पण त्या कामाला मन लावून करा. जर त्या कामात मन लागत नसेल, तर दुसरं काम शोधा. पण त्याच कामामध्ये मन लावण्याचा प्रयत्न करू नका. कारण की जे काम आपल्याला आवडतच नाही, त्या कामामध्ये मन कधी लागत नाही. तर मित्रांनो, स्टार्टिंगला मी एक ऑर्डर घेतला. म्हणजे जेव्हा मला काहीच यायचं नाही कॅमेऱ्यामध्ये, तेव्हा मी ऑर्डर घेतला. तर तो ऑर्डर मी चांगल्या प्रकारे केला. मी त्या टाईमला फोटो काढायला गेलतो. पण त्या टाईमला बघा, फोटो माझ्या कधी अर्ध्या यायच्या, कधी त्यांचे मुंडके जायचे, कधी पाय यायचे. म्हणजे थोडेफार फोटो वाकडे तिकडे जमले. मी त्यांचे फोटो कमीत कमी 2000 फोटो काढले मित्रांनो. व 2000 फोटोमधून त्यांनी फोटो सिलेक्शन 700 केले. म्हणजे 700 फोटो माझे जवळजवळ चांगले आले, म्हणजे अर्धे फोटो. तर मग आपला भाऊ एडिटर आहे. मेन म्हणजे आपल्याकडे आपला भाऊ चांगल्या गोष्टी चांगला आहे, नशीब पण चांगला आहे म्हणा. मग भावाने आपल्या वाकड्या तिकडे जे फोटो होत्या ते एका जागी जोडून चांगल्या प्रकारे त्याचं म्हणजे अल्बम चांगल्या प्रकारे केला. म्हणजे थोडंफार नशिबानं पण साथ दिली मित्रांनो. तर मी तो अल्बम केला व त्या अल्बमपासून माझी चांगल्या प्रकारे प्रोग्रेस झाली व मी कॅमेऱ्यामध्ये थोडं जास्त शिकण्याचा प्रयत्न केला व आज मी कॅमेरा चांगल्या प्रकारे चालवतोय व साध्या म्हणजे चांगल्या चांगल्या फोटोग्राफरला म्हणजे टक्कर मारतोय. तर मित्रांनो, मी हल्लीच लॅपटॉप घेतला व लॅपटॉपमध्ये सध्या मला काही बेसिक माहिती नाही. काल परवा त्या भावाजवळ जाऊन त्याच्यापाशी बसलो व त्याला म्हणलं की भाऊ, थोडंसं मला लॅपटॉपविषयी सांग. पण भावानं म्हणलं, जेवढं तू स्वतःमध्ये म्हणजे स्वतःहून बघशील त्या लॅपटॉपमध्ये, तर तो शिकण्यामध्ये चांगल्या प्रकारे होईल. मला काय भावाचे शब्द तेवढे समजले नाही, डोक्याच्या वरून गेले समजा. पण मी थोडंसं यूट्यूबला वगैरे बघून याच्यामध्ये थोडंसं बघण्याचा प्रयत्न करतोय व शिकण्याचा प्रयत्न करतोय. हल्लीच मी मित्रांनो याच्यामध्ये DP म्हणजे याचा वॉलपेपर चेंज केला. तुम्ही पाहू शकता, मी सध्या याच्यामध्ये वॉलपेपर वगैरे चेंज केला, म्हणजे बेसिक तेवढं. तर याच्यामध्ये मला बघा, फोटोशॉप व व्हिडिओ एडिटिंग या 2 गोष्टी शिकायच्या आहेत. तर त्यासाठी मी यूट्यूबचा सहारा घेऊन हे शिकतोय आणि आपल्या लाईफची थोडी वाटचाल पुढे वाढवण्याचा प्रयत्न करतोय. तर तुम्ही पण मित्रांनो, लाईफचं टेन्शन नाही घ्यायचं, जे व्हायला ते होऊ द्यायचं किंवा शिकण्याचा प्रयत्न करायचं. काही ना काही होत जातं. हे माझ्याकडं नाही, ते माझ्याकडं नाही असा विचार नाही करायचा. काही ना काही करत जायचं, चांगलंच होत जातं. तर मित्रांनो, अशा प्रकारे माझे दिवस चांगले चाललेले आहेत व मी यूट्यूबला व्हिडिओ टाकणं वगैरे चालू केलेलं आहे. तर यूट्यूबला व्हिडिओ टाकतोय तर आजूबाजूचे लोक बोलत आहेत, हा काय नवीन प्रकार, याचा काय काय करतोय. सपोर्ट करत नाहीत, उलटं त्याला टोमणे मारतायत की तो हा काय करेल, काय नाही करेल. पण मित्रांनो, जर तुमचा मला जर चांगल्या प्रकारे जर सपोर्ट भेटला व यूट्यूबच्या माध्यमातून जर मी चांगल्या प्रकारे प्रोग्रेस केलो, तर बहुतेक माझे हे पण दिवस चांगल्या प्रकारे म्हणजे अजून थोडे चांगले होतील समजा मित्रांनो. हल्ली तर माझे दिवस चांगल्याच प्रकारे आहेत, पण थोडी गरिबी वगैरे थोडी दूर होईल असं मला वाटते. तर मित्रांनो, माझे व्हिडिओ तुम्हाला कसे वाटले व माझं बोलणं कसं वाटलं हे तुम्ही बिंदास कमेंटमध्ये सांगू शकता, आपलाच भाऊ समजून. व चांगल्या प्रकारे मला सपोर्ट करा व माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. कसं आहे, मी 2-3 दिवस झालं व्हिडिओ टाकण्याचा प्रयत्न केला, पण सध्या नेटवर्क नसल्यामुळे मी थोडं बाहेर गेलो होतो, म्हणून तो मी व्हिडिओ टाकला नाही. तर माझं थोडंसं यूट्यूब चॅनल थोडंसं म्हणजे वर जाण्यापेक्षा खाली गेलं मित्रांनो. म्हणून थोडा तुमचा सपोर्ट मला हवा आहे व तुम्ही मला सपोर्ट चांगल्या प्रकारे करा मित्रांनो.